अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। संत निरंकारी मंडळ शाखा भद्रावती तर्फे सत्संग व गुरुपूजा साजरी। परमात्म्याविषयी अनभिज्ञ राहणे ही मनुष्यासाठी फार मोठी हानी। सद्गुरु स्वरूप श्री हरीशजी निरंकारी। श्री संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा भद्रावती यांच्या वतीने आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी भद्रावती येथे श्री संत निरंकारी मंडळातर्फे क्षेत्रीय संघटक निरंकारी हरीशजी महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत सद्गुरु हरदेवजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला। या निमित्ताने सत्संग गुरुपूजा विधी करून उपस्थित भक्तगणांना आध्यात्मिक ब्रह्म व आत्मज्ञान अवगत करून जीवन सफल करावे असे आवाहन करण्यात आले। संत निरंकारी मिशनची स्थापना 1929 मध्ये पाकिस्तानातील पेशावर येथे झाली होती। देशाच्या फाळणीनंतर बाबा अवतार सिंहजी यांनी भारतात येऊन 1962 मध्ये मिशनची धुरा बाबा गुरुबचन सिंहजी व त्यांच्या सहचरणी निरंकारी राजमाताजी यांच्याकडे सोपवली। त्यांनी भारतासह 71 देशात या मिशनची व्याप्ती वाढवली। 24 एप्रिल 1980 रोजी बाबा गुरुबचन सिंह यांच्या बलिदानानंतर मिशनची जबाबदारी निरंकारी बाबा हरदेव सिंहजी यांनी सांभाळली व मानवी जीवनाच्या परम लक्ष्याच्या प्रति मानव मात्र्याला जागृत करण्यासाठी सामाजिक घडवणूक आणण्यासाठी अथक कार्य केले। असा इतिहास असणारे हे मिशन ब्रह्मज्ञान आत्मज्ञान या आध्यात्मिक अनुभूतीसह अनेक राष्ट्रीय कार्य व सामाजिक कार्यात अग्रेसर असून स्वच्छ जल स्वच्छ मन अंतर्गत भरीव योगदान देत असतात। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सेवा दल व सात संगत प्रमुख के.जी. माटे, मारुती डबरे, सचिन गेडाम, स्वप्नील क्षीरसागर, घोगरे परिवार, पिंपळकर परिवार, विद्या वरारकर, सुजाता दांडे, रूपा डोये, रणजित काकडे, उत्तमारे परिवार इत्यादींनी सहकार्य केले। अपडेट इंडियाशी बातचीत करताना पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मानुसमारे। शाखा भद्रावती आहे, याचा जो उद्देश आहे किंवा याच्या मागची जी पार्श्वभूमी याच्या समोरचं जे काही आहे याबद्दल आपण काय बोलू शकतो? संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे। या संपूर्ण जगतामध्ये भारत वर्षासोबत 70 देशामध्ये या निरंकारी मिशनच्या अनंत शाखा आहेत। त्यांच्या माध्यमातून आज वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या एकच लक्ष्य आहे का परमात्म्याची प्राप्ती करून मुक्ती आणि मोक्ष मिळवणं। आणि आजचा जो हा विशेष कार्यक्रम सद्गुरू बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला। सद्गुरू बाबा हरदेवसिंह महाराज एक आध्यात्मिक सद्गुरू होते। 1954 मध्ये त्यांचा जन्म दिवस होता 23 फेब्रुवारीला। 27 एप्रिल 1980 ला ते सद्गुरू रूपाने प्रगट झाले। 36 वर्षामध्ये सद्गुरू बाबा हरदेवसिंह महाराजनं हा दिव्य ज्ञान जनमानसापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले। आणि आज वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज हेच कार्य करत आहेत। सोबत सद्गुरू बाबा हरदेवसिंह महाराजाची समाजाला एक विशेष देण राहिली का त्यांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सोबत हॉस्पिटलचे सफाई, सोबत हे स्वच्छ जल त्या नदीच्या ठिकाणी एक अमृत प्रोजेक्टच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये 1600च्या बऱ्याच शाखांमध्ये हा अभियान राबवण्यात आला। आणि सर्व मानव समाजाला एक जल स्वच्छ, प्रदूषण स्वच्छ हा मिळावा हा गुरुचा मुख्य उद्देश आहे। आणि आज जनमानसापर्यंत हा तत्वज्ञान परमात्म्याची प्राप्ती सद्गुरू देत असून आणि मानव मात्राला सुखी करण्याचे एक कार्य त्या मिशनच्या माध्यमातून होत आहे। थँक्यू, धन्यवाद।